नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नदीचे पात्र पोखरले, जिल्हाधिकारी पाहणी करणार का? आधुनिक मशीनच्या दरोड्यावर महसूल प्रशासन गप्प का? बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना, उर्दू घराच्या श्रेयावरून भाजपचा काँग्रेस आमदारांवर बोचरा हल्ला. गर्भलिंग निदान करणाऱ्या त्या हॉस्पिटलला अभय कोणाचे? कारवाई टाळाटाळ, प्रशासनाचा वाचविण्याचा उद्योग उघड. अकोलेकरांच्या 25 कोटींवर डल्ला मारूनही प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प. गजानन नागरीच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार की नाही? मोदींच्या आव्हानाला मंत्र्यांचीच केराची टोपली. हेलिकॉप्टरची वारी आणि 30 गाड्यांचा ताफा, हे कसले इंधन बचतीचे ढोंग. आता सविस्तर बातम्या. मैसांग गावात महसूल विभागाच्या नाकाखाली सरकारला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्याचा उघड उद्योग सुरू आहे. मैसांग येथील पूर्णा नदीच्या पात्रातून लिलाव नसलेल्या गट नंबर आणि घाटावरून खुलेआम बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. मैसांग येथे पूर्णा नदीच्या पात्रात बंदी असतानाही चक्क 6 बोटी, 3 पोकलेन आणि शेकडो टिप्परच्या माध्यमातून नदीचे काडीच पोखरले जात आहे. या महालुटीमारीकडे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. अकोला जिल्ह्यातील मैसांग गावाजवळील पूर्णा नदीचा काठ सध्या वाळू माफियांचे नंदनवन बनला आहे. ज्या घाटांचा आणि गट नंबरचा कोणताही अधिकृत लिलाव झालेला नाही, तिथून दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या अंधारात लाखो ब्रास वाळू चोरली जात आहे, असा आरोप ग्रामस्थांचा आहे. नियमानुसार नदीपात्रात अवजड यंत्राचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. मात्र या मैसांग घाटावर कायद्याचे धिंडवडे उडवत तब्बल 6 मोठ्या बोटी आणि 3 पोकलेन यंत्राच्या सहाय्याने पूर्णा नदीचे पात्र अक्षरशः खोदून काढले जात आहे. दररोज शेकडो टिप्पड कोणतीही रॉयल्टी न भरता वाळूची अवैध वाहतूक करत आहेत. या घाटाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. राजकारणात दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय स्वतःच्या पदरात पाडून घेण्याची काहींना सवय जडली आहे. अकोल्यातील उर्दू घरच्या मंजुरीवरून सध्या असेच क्रेडिट वॉर सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख शेरूभाई यांनी प्रसिद्धी पत्रक जारी करत काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आमदारांनी खोटे श्रेय घेऊन अल्पसंख्याक समाजाची दिशाभूल करू नये. उर्दू घर ही महायुती सरकारचीच देणं आहे, असा रोखठोक दावा त्यांनी केला आहे. आमदार साजिद खान यांच्या या श्रेयाच्या राजकारणावर सडकून टीका करताना शेरूभाई यांनी एक प्रसिद्ध उर्दू शेर सादर केला. शेरूभाई यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की काँग्रेस आमदारांना प्रत्येक गोष्टीत खोटे श्रेय घेण्याची जुनी सवय आहे. बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना या म्हणीचा वापर करत त्यांनी टोला लगावला की ज्या कामात काँग्रेसचे काहीच योगदान नाही, तिथे नाहक ढोल वाजवला जात आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या तत्वांवर काम करत असला असून अल्पसंख्याक समाजाच्या खऱ्या विकासासाठी कटिबद्ध आहे. 2016 मध्ये तत्कालीन महायुती सरकारने ज्या भागात 30% किंवा त्याहून अधिक अल्पसंख्याक लोकसंख्या आहे, तिथे उर्दू भाषेच्या संवर्धनासाठी आणि लेखांकनासाठी उर्दू घर मंजूर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला व ज्याचा GR प्रसिद्ध केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला मंजुरी दिली होती. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आणि आता पुन्हा गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये गर्भलिंग चाचणी प्रकरणी माने हॉस्पिटलवर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. या कारवाईत पोलिसांनी 5 जणांवर गुन्हे दाखल केले होते. मात्र तब्बल 7 दिवस उलटूनही आरोपी अटक नसून मोकाट फिरत आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
वाशिमच्या मालेगाव येथील माने सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान प्रकरणी आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाने छापा टाकून कारवाई केली होती। या प्रकरणी मालेगाव पोलिसांनी रुग्णालय संचालक डॉक्टर विवेक माने, कर्मचारी कृष्णा खडसे, गजानन वानखडे, दलाल दीपक बदर आणि एका अज्ञात महिला डॉक्टर विरुद्ध विविध कलमान्वये मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। परंतु डॉक्टर मानेच्या या रॅकेटवर गुन्हा दाखल होऊन तब्बल 7 दिवस उलटले आहेत। मात्र यातील एकही आरोपीला पोलिसांनी अटक केली नसून ते सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत। तसेच दुसरीकडे यातील एक महिला आरोपी डॉक्टर अज्ञात दाखवण्यात आले असून त्याचे नाव अद्यापही पोलिसांनी जाहीर केले नाही। त्यामुळे पोलिसांच्या या सर्व बाबी संशयास्पद असून या गंभीर गुन्ह्याचा तपास थंडबस्त्यात गेल्याचा आरोप पोलिसांवर केला जात आहे। तसेच या प्रकरणात पोलिसांनी काही देवाणघेवाण केली का? तपास अधिकाऱ्यांवर काही राजकीय दबाव आहे का? त्या महिला डॉक्टरचे नाव पोलिसांनी अद्याप का जाहीर केले नाही, असे अनेक प्रश्न मालेगाव पोलिसांवर उपस्थित होत आहेत। सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवी ठेवल्यानंतर त्यांना विमा सुरक्षा कवच राहत नाही। अशा परिस्थितीत सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवण्यात येणारा पैसा हा ठेवीदारांच्या स्वतःच्या रिस्कवर अर्थात जोखमीवर ठेवला जातो। रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येणाऱ्या सहकारी बँकांमधील 5 लाखांपर्यंतच्या ठेवींना ठेव विमा आणि पतहमी महामंडळचे विमा संरक्षण असते। मात्र साध्या सहकारी पतसंस्थांना हे विमा कवच लागू नाही। त्यामुळे पतसंस्थेमधील संपूर्ण रक्कम स्वतःच्या जबाबदारीवर असते। जितकी जास्त रक्कम अशा सहकारी पतसंस्थांमध्ये ठेवली जाते तितकी जास्त रिस्क ग्राहकांची असते। कोणत्याही प्रकारच्या जिल्हा मध्यवर्ती बँक, नागरी सहकारी बँक किंवा व्यापारी बँक ज्यात बँक शब्द नावात आहे त्यात तुमची ठेव असल्यास 5 लाख रुपयापर्यंतची रक्कम अर्थात ठेव सुरक्षित असते। यामुळे मूळ रक्कम आणि व्याजाची रक्कम मिळून जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंतचा विमा असतो। सहकारी बँकांमध्ये 5 लाखांपेक्षा अधिकची रक्कम असेल तर ती गुंतवणूकदारांनी काढून टाकण्याची गरज आहे। ती राष्ट्रीयकृत बँकेत किंवा पोस्टात गुंतवावी। पण सहकारी पतसंस्थांमध्ये ग्राहकांच्या एका पैशाला देखील विमा सुरक्षा कवच नसते। अशा वेळी येथे गुंतवणूक ठेवी ठेवणे कितपत योग्य आहे? गजानन नागरी पतसंस्थेत हजारो ठेवीदारांचे 25 कोटींची रक्कम बुडाल्यात जमा आहे। यावरून तरी ठेवीदारांनी धडा घेण्याची गरज आहे। गजानन नागरी सहकारी पतसंस्थेने अकोलेकरांच्या तब्बल 25 कोटी रुपयांवर डल्ला मारला गेला असतानाही प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कमालीची शांत का, असा संतप्त सवाल आता अकोल्यातील नागरिक विचारत आहेत। या पतसंस्थेतील हजारो ठेवीदारांचे भवितव्य आता अंधारात सापडले असून त्यांचे हक्काचे पैसे त्यांना परत मिळणार की नाही यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। गजानन नागरी पतसंस्थेत 25 कोटींचा गैरव्यवहार झाला असतानाच वयाचे कारण पुढे करत दोघांपैकी एका आरोपीबद्दल दाखविली जाणारी सहानुभूती खरंच गरजेची आहे काय, याचीही तपास होण्याची गरज आहे। अकोलेकरांची कोट्यवधीची फसवणूक झाली असताना लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षाची चुप्पी का, अशी विचारणा आता होत आहे। गजानन नागरी पतसंस्थेच्या संचालकांनी आणि अध्यक्षांनी हा 25 कोटींचा घोटाळा कसा केला याची कुंडली सहकार विभागाच्या ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे। आर्थिक गुन्हे शाखेने या सर्व प्रकरणाचा प्रामाणिक तपास केला तरच या प्रकरणात अकोल्यातील ठेवीदारांना हक्काचे पैसे परत मिळतील। या सहकारी पतसंस्थेच्या संस्थाध्यक्षांनी नेमके कुठे पैसे गुंतवले, कोणाच्या खात्यात कोट्यवधी रुपये वळते केले, कुठल्या कर्जदाराला कोणतेही तारण न घेता खिरापत म्हणून कर्ज वाटले, जाणून बुजून कर्ज वसुली कोणाकडून केली नाही याचाही तपशील पोलिसांना जमा करावा लागेल। पोलिसांनी जर या ऑडिट रिपोर्टचा सखोल अभ्यास करून तपास केला तर ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, अन्यथा नाही। जर पतसंस्थेमधील रकमांना विमा सुरक्षा नाही तर राज्य सरकार अशा पतसंस्थांच्या बाहेर येथील ठेवींना विमा कवच नाही असा जाहीर बोर्ड लावण्याचे आदेश का देत नाही, अशी विचारणा आता होत आहे। सर्वसामान्य नागरिक महागाईच्या होरपळीत होरपळत असताना दुसरीकडे मात्र शासकीय कंत्राटदाराकडूनच शासकीय नियमांची उघडपणे ऐशीतैशी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात समोर आला आहे। रस्त्यावरील पट्टे रंगवण्याच्या शासकीय कामात चक्क घरगुती गॅस सिलेंडरचा बेकायदेशीर वापर सुरू आहे। सर्वसामान्यांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारणारे जिल्हा प्रशासन आणि अन्न व नागरी पुरवठा विभाग एवढ्या मोठ्या काळाबाजारीवर गप्प का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे।
अकोला शहरातील अत्यंत गजबजलेल्या अग्रेसन चौक परिसरात सध्या रस्ते विकास कामांतर्गत झेब्रा क्रॉसिंग आणि रस्त्यावरील पट्टे रंगवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. मात्र हे काम ज्या यंत्राच्या माध्यमातून केले जात आहे तिथे कायद्याचे धिंदवडे निघत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. गरिबांसाठी असलेल्या घरगुती गॅस वापराचे तब्बल 1 ते 2 गॅस सिलेंडर येथे व्यावसायिक आणि शासकीय कामासाठी सर्रास वापरले जात आहेत. सगळ्यात मोठा प्रश्न हा उपस्थित होत आहे की व्यावसायिक कामांसाठी कमर्शियल सिलेंडर वापरणे बंधनकारक असताना या कंत्राटदाराला घरगुती सिलेंडरचा एवढा मोठा साठा पुरवला कोणी? गॅस एजन्सी आणि कंत्राटदाराचे काय साटेलोटे आहे? काळा बाजार करून हे सिलेंडर थेट शासकीय कामाच्या ठिकाणी पोहोचतातच कसे? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्यांच्या घरात जर एकापेक्षा जास्त सिलेंडर आढळले किंवा किरकोळ गैरवापर दिसला तर अन्न व नागरी पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासन तत्काळ दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू करते. मग शहराच्या मध्यवर्ती चौकात दिवसाढवळ्या शासकीय कामात हा काळा बाजार सुरू असताना पुरवठा विभागाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत का? की कंत्राटदारावर कारवाई करायला अधिकाऱ्यांचे हात धजावत नाहीत? अशी शंका आता नागरिक उपस्थित करत आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संबंधित एका मोठ्या कंत्राटदार कंपनीचा काळा कारभार अमरावतीत चव्हाट्यावर आला आहे. विद्यापीठाला मनुष्यबळ पुरवणाऱ्या ग्रेट शेरलॉक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून नोकरीच्या बदल्यात सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांकडे चक्क 10,000 हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी मनुष्यबळ पुरवण्याचे कंत्राट असलेल्या ग्रेट शेरलॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने अमरावतीमधील एका खासगी हॉटेलमध्ये सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मुलाखतींचे आयोजन केले होते. नोकरीच्या आशेने जिल्ह्यातील शेकडो गरजू विद्यार्थी या ठिकाणी पोहोचले. मात्र मुलाखतीच्या नावाखाली तिथे विद्यार्थ्यांची आर्थिक कोंडी केली जात होती. नोकरी हवी असेल तर प्रत्येक उमेदवाराला 10,000 रुपये द्यावे लागतील अशी सक्ती कंपनीकडून केली जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. या लुटीची माहिती मिळताच युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी थेट हॉटेलमध्ये धडक देत हा कथित गैरप्रकार उघडकीस आणला. या धक्कादायक प्रकारामुळे अमरावतीच्या शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गोरगरीब विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे पैसे उकळले जात असल्याची कुणकुण युवक काँग्रेसला लागली. माहिती मिळताच युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी थेट मुलाखत सुरू असलेल्या हॉटेलमध्ये धडक दिली. यावेळी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना पैशांच्या वसुलीवरून जाब विचारला असता दोन्ही बाजूंमध्ये जोरदार शाब्दिक चकमक आणि वाद झाला. अमरावती येथील जे रामगिरी हॉटेल आहे तिथे एका कंपनीतर्फे भरती प्रक्रिया राबवली जात आहे अशी आम्हाला युवक काँग्रेस NSUला माहिती मिळाली आणि ही कन्सल्टन्सी त्यांच्याकडून 10,000 हजार रुपये मागत आहे. तर त्यात गंभीर मुद्दा असा आहे की या कन्सल्टन्सी ही जागा भरती आहे ही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने यांना कंत्राट दिलेला आहे की मनुष्यबळ पुरवठ्याचा. तर त्याची इंटरव्ह्यू आज हे विद्यापीठात न घेता एका हॉटेलमध्ये विद्यापीठाचे जागा भरण्याची इंटरव्ह्यू घेत आहेत आणि कॅन्डिडेटला 10,000 रुपये पर हेड जागेनुसार हे मागत आहेत. तर याचा आमचा आक्षेप असा आहे की एवढी ही प्रतिष्ठित आपली संस्था आहे अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, तर यांच्यासोबत यांचा जो करार झाला असेल त्या यांना विद्यापीठाने मुभा दिली आहे का की तुम्ही 10,000 रुपये घ्या? दिली नसेल तर यांच्यावर ते काय कारवाई करणार आहेत? हे 10,000 रुपये ते काय म्हणून घेतात? ही जी येणारे उमेदवार आहेत यांची पिळवणूक जी होत आहे यामध्ये विद्यापीठ यांच्यासोबत सामील आहे का याचं उत्तर कुलगुरूंनी दिलं पाहिजे. आम्ही त्यांना सोमवारी याच्याबद्दल विचारणार आहेत. मात्र यांचा जो करार झाला आहे त्यामध्ये यांनी 1% सर्व्हिस चार्ज त्यांनी कबूल केला की आम्ही 1% सर्व्हिस चार्ज विद्यापीठाकडून घेत आहे. सर्व्हिस चार्जच्या व्यतिरिक्त हे 10,000 रुपये घ्यायचा अधिकार यांना दिला कोणी? हा ते आमचा सवाल आहे. आम्ही ही भरती प्रक्रिया आज थांबवलेली आहे. आता सोमवारी त्यांचा काय निर्णय होईल विद्यापीठात तर आम्ही पण जाऊ आणि ते पण विद्यापीठासमोर जाणार आहेत. आज गेट सरलॉक या कंपनीला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मिळालेला आहे आणि आज त्या संदर्भामध्ये आज रामगिरी हॉटेलमध्ये इंटरव्ह्यूचं आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडनं त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून 10,000 रुपये कॅश घेण्याच्या संदर्भात आम्हाला माहिती प्राप्त झाली आणि 10,000 रुपये पर विद्यार्थ्यांकडनं जो काही कर्मचारी म्हणून लागणार असेल त्यांच्याकडनं घेण्याचा घाट त्या कंपनीच्या माध्यमातून होत आहेत. म्हणजे मुळातच जी कंपनी आता सुरुवात होत आहे आणि ती कंपनी खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराचं एक
भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये आतापासून सुरुवात करत आहेत. विद्यापीठ अत्यंत संवेदनशील असणारं असा एक विभाग, परीक्षा विभाग असतो आणि या सगळ्या विभागामध्ये जर असे भ्रष्टाचारी लोक आणि भ्रष्टाचारी कंपन्यांनी प्रवेश केला तर या एकंदरीत व्यवस्थेचा प्रवास कोण्या दिशेने जाईल हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आज आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आमच्या खुटिया प्रशांत बोंडे यांच्याकडून माहिती मिळाली की हॉटेल रामगिरी येथे एक कंपनी आली आहे आणि त्या कंपनीचा इंटरव्ह्यू सुरू आहे आणि त्यामध्ये प्रति कॅन्डिडेट 10,000 रुपये घेतल्या जात आहेत आणि या गोष्टीला युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे आणि ते तिथे आलेले आहेत. अशा माहितीवरून आम्ही संपूर्ण महिला अंमलदार, पोलीस अंमलदारसह आमचे खुफिया आणि आम्ही इथं आलो असता या ठिकाणी जे ग्रेट सेरलॅक EFMS ही कंपनी आहे जी विद्यापीठाला एम्प्लॉईज प्रोव्हाइड करते आणि त्यासोबत त्यांचा करार पण झालेला आहे. तर यावरून युवक पदाधिकाऱ्यांनी त्यांना जाब विचारले, त्यावरून ते 10,000 काही त्यांनी घेणे रद्द केलेले आहे आणि जे 32 कॅन्डिडेट आले होते त्यांचा इंटरव्ह्यू पण झालेला आहे आणि कॅन्डिडेट्स निघून गेलेले आहेत आणि पुढील जी प्रक्रिया आहे ते यानंतर विद्यापीठच होणार आहे असे जे कंपनीचे जे उपस्थित होते अधिकारी त्यांनी सांगितले. शांतता आहे, सर्व निघून गेलेले आहेत. अमरावती विभागाचे नवनियुक्त विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आज शनिवारी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पहिली सदिच्छा भेट दिली. त्यांच्या या पहिल्याच दौऱ्यामुळे जिल्हा पोलीस दलात उत्साहाचे वातावरण दिसून आले. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आगमन होताच विशेष पोलीस महानिरीक्षक महेश पाटील यांचे परंपरेनुसार शानदार सलामी देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अकोल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आदरपूर्वक स्वागत केले. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच ॲक्शन मोडमध्ये येत विशेष पोलीस महानिरीक्षकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने आगामी काळातील सण उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे व्हावेत यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे नियोजन करण्यावर सकारात्मक चर्चा झाली. अकोला जिल्ह्यात शांतता, सलोखा आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रण आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याबाबत या बैठकीत धोरणात्मक चर्चा झाली. नागरिकांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल असा सकारात्मक संदेश या दौऱ्याच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे आगामी काळात अकोला जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाची कामगिरी अधिक गतिमान आणि प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वाशिमच्या मालेगावमध्ये बनावट नोटांचा मोठा प्रकार उघडकीस आला असून पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर पैसे देताना हा प्रकार समोर आला आहे. चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे छापलेल्या बनावट नोटांचा वापर करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 7 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. वाशिमच्या मालेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारमध्ये आलेल्या काहींनी पेट्रोल पंपावर डिझेल भरल्यानंतर रोख रक्कम देऊन पैसे दिले. मात्र यातील काही नोटांवर संशय आल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांनी त्या तपासल्या असता त्यावर चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया असे लिहिलेले आढळून आले. यानंतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची झडती घेतली असता एकूण सुमारे 23,50,000 रुपयाची नकली नोटा मिळून आल्यात. मिळालेल्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणी वाहनातील 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून या बनावट नोटांच्या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास मालेगाव पोलीस करत आहेत. अमानी पेट्रोल पंप येथे संध्याकाळी 7 वाजताच्या दरम्यान एका इनोव्हा कारमध्ये 7 इसम आले. त्यांनी पेट्रोल पंपवर 2,000 रुपये लिटर भरण्यासाठी 500 रुपयाच्या 4 नोटा दिल्या. त्यामध्ये 2 नोटा असली होत्या आणि 2 500 रुपयाच्या नोटा या नकली, त्यावर चिल्ड्रन बँक असे लिहिलेले होते आणि त्या हुबेहूब 500 रुपये नोटासारख्या होत्या. हे पेट्रोल पंप चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी त्वरित पोलीस स्टेशनला कॉल केला. पोलीस स्टेशनची सर्व टीम तिथे जाऊन त्यांनी संबंधित कारची झडती घेतली असता त्यामध्ये 500 रुपयाच्या नकली नोटा आढळून आल्या. त्यामध्ये जवळपास 23,50,000 रुपयाच्या 500 रुपयाच्या नकली नोटा होत्या. यामध्ये पोलीस स्टेशनला येऊन त्या 7 इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे.
सर्व आरोपी जे आहेत ते हैदराबाद येथील राहणारे आहेत आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेने बेकायदेशीर गावठी दारू अड्ड्यांविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या थेट मार्गदर्शनाखाली आज पहाटेच्या सुमारास फैजरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. अमरावती शहर अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी दिलेल्या आदेशानंतर शहर गुन्हे शाखेने पहाटे 5 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान फैजरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच वेळी मोठी छापेमारी केली. या धडक कारवाईत तब्बल 2,76,500 रुपयांची बेकायदेशीर दारू आणि सडवा जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला असून 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात 5 पोलीस अधिकारी, 38 पोलीस अंमलदार आणि आरसीपी प्लाटूनच्या 11 अंमलदारांच्या ताफ्याने फैजरपुरा हद्दीतील राजपुरा, पारधी, बेडा, वडाडी, परिहारपुरा आणि नांदगावपेठ हद्दीतील शेंदोडा या भागात अचानक वेढा दिला. पोलिसांच्या या अचानक पडलेल्या धाडीमुळे दारू कंत्राटदार आणि अवैध विक्रेत्यांची एकच पळापळ झाली. पोलिसांनी या दारू आणि सडव्याचे सॅम्पल घेऊन तो संपूर्ण साठा जागेवरच नष्ट केला आहे. या कारवाईनंतर फैजरपुरा आणि नांदगावपेठ पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध एकूण 8 गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या या मोठ्या कारवाईमुळे अमरावती शहरातील अवैध दारू विक्रेते आणि गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस आयुक्तांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आगामी काळात अवैध धंद्यांवर आणखी कडक कारवाई पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. यावर अनेक मंत्र्यांकडून चांगलं प्रतिसाद दिलं गेलं होतं. मात्र आज मंत्री संजय राठोड यांच्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यातील ताफा पाहता मोदींच्या आव्हानाला मंत्री राठोड यांच्याकडून हरताळ फासला गेला आहे. त्यामुळे मंत्री राठोड यांचा दौरा जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले होते. यावर अनेक मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. दरम्यान आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड वाशिम जिल्ह्याच्या पोहरादेवी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात मंत्री राठोड यांच्या हेलिकॉप्टर दौऱ्यासह शासकीय आणि खासगी वाहनांचा मोठा ताफा पोहरादेवी येथे पाहायला मिळाला. दरम्यान माध्यमांनी मोदींच्या इंधन बचत आव्हानावर प्रश्न विचारले असता मंत्री संजय राठोड म्हणाले, आम्ही वाहनांचा ताफा अर्धा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचतीच्या आव्हानाला आम्ही सर्व मंत्री आणि मुख्यमंत्रीही प्रतिसाद देत आहोत, असे त्यांनी सांगितले. मात्र प्रत्यक्षात संजय राठोड यांच्या आजच्या ताफ्याला हेलिकॉप्टरसह सुमारे 25 ते 30 शासकीय वाहनासह खासगी वाहने सुद्धा असल्याचे दिसून आले आहे. जर मंत्री संजय राठोड यांचा हा ताफा अर्धा असेल तर पूर्ण ताफा किती असावा, असा प्रश्न आजच्या ताफ्यावरून उपस्थित झाला आहे. तर आज जे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये आलेले तर देशाचे पंतप्रधान एकीकडे म्हणता इंधन म्हणजे बचत करा आणि हे करा, तुमच्यासोबत गाड्याचा ताफा जास्त होता आणि इंधन म्हणजे नेमकं हेलिकॉप्टरने तुम्ही प्रवास केला. खरं तर लोकमतचे सन्माननीय विजयजी दर्डा साहेब यांना हे म्युझियम पाहायचं होतं आणि त्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी होत्या ज्या तात्काळ या ठिकाणी करणं गरजेचं होतं. त्यांच्यासोबत मी या ठिकाणी आलो आहे. आणि राहिला गाडीचा ताफा, तर जो काही ताफा होता तो अर्ध्यावर आम्ही केलेला आहे. काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्याच आम्ही या ठिकाणी स्वीकारतो आहे. देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे आवाहन केलं त्या आव्हानाला सर्व महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापासून सर्वांनी पालन करणं सुरू केलेलं आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. नदीचे पात्र पोखरले, जिल्हाधिकारी पाहणी करणार का? आधुनिक मशीनच्या दरोड्यावर महसूल प्रशासन गप्प का? बेगामी शादी में अब्दुल्ला दिवाना, उर्दू घराच्या श्रेयावरून भाजपचा काँग्रेस आमदारांवर बोचरा हल्ला. गर्भलिंग निदान करणाऱ्या त्या हॉस्पिटलला अभय कोणाचे? कारवाई टाळाटाळ, प्रशासनाचा वाचविण्याचा उद्योग उघड.
अकोलेकरांच्या 25 कोटींवर डल्ला मारूनही प्रशासन, लोकप्रतिनिधी गप्प. गजानन नागरीच्या ठेवीदारांचे पैसे परत मिळणार की नाही? मोदींच्या आव्हानाला मंत्र्यांचीच केराची टोपली. हेलिकॉप्टरची वारी आणि 30 गाड्यांचा ताफा, हे कसले इंधन बचतीचे ढोंग? बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.